नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। येवला, मनमाड, नांदगावला पावसानं झोडपले। अगस्ती नदीवरचा पूल वाहून गेला, त्यामुळे परिसरातल्या अनेक गावांचा संपर्क तुटला। नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं झोडपल्याचं पाहायला मिळतंय। येवला, मनमाड, नांदगावमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झाला। दरम्यान या सगळ्या संदर्भात घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लार यांनी। हवामान विभागानं राज्याला येलो अलर्ट दिला असून दिनांक 24 ऑक्टोबर पासून पावसाला सुरुवात झाली। काल आलेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वत्र शेती पिकाचं नुकसान झालं आहे। प्रामुख्याने कांद्याचं देखील नुकसान झालं। मात्र काही ठिकाणी नदी नाल्यांना दुसऱ्यांदा पूर आल्यामुळे पूल वाहून गेलेत। मी सध्या नाशिकच्या येवल्यातील चिचोंडी खुर्द व रायता या दोन गावाला जोडणाऱ्या अगस्ती नदीच्या पुलावरती आहे। या ठिकाणचा जो पूल आहे, पुलाचा भराव हा काल आलेल्या पुरामुळे वाहून गेला असून यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि आता शाळा उघडल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांचं देखील या रस्त्याने दळणवळण होणार आहे, ये जा होणार आहे। मात्र त्यांना या पुलाने ये जा करता येणार नाही, कारण की त्या ठिकाणचे नागरिक तिकडेच अडकून असणार आहे। त्यामुळं हा पूल त्वरित दुरुस्त व्हावा अशी मागणी येथील शेतकरी व परिसरातील नागरिक करत आहेत। नाशिक जिल्हा असेल, अनेक ठिकाणी विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून हा पाऊस येत्या बुधवारपर्यंत असेल असं पुणे वेधशाळेनं सांगितलेलं आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक।